हाय फ्रेंड्स, मी प्रफुल्ल पुरळकर। आज हे आमच्या देवसाईतल्या कातळशिल्प 15 दिवसापूर्वी लोकमतमध्ये आलं होतं। त्या कातळशिल्पाला पाहण्यासाठी आज इथे उभा आहे। माझ्यासोबत ज्यांनी हे कातळशिल्प शोधून काढलं होतं ते संतोष गावकर या गावचे स्थानिक आहेत, ते सुद्धा इथे उपस्थित आहेत। तर त्यांच्याकडून माहिती ऐकू इच्छितो। नमस्कार, गाडी आणि मला सांगितलं की बोललेलं आहे ते काय आहे हे पाहण्यासाठी आम्ही दोघं आलो होतो। आणि तेव्हा पाहणी केली असता मला समजलं की हे काहीतरी विशेष आहे, त्याच्या मागे काहीतरी आणि सगळ्यांनी आम्ही साफसफाई केली आणि जाणली। आम्हाला याच्या मागे काहीतरी संदेश आहे असं वाटलं। जो अभ्यास आहे किंवा ज्येष्ठ जे संशोधक आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांचं आम्ही मार्गदर्शन घेत आहोत। लवकरच त्याची अजून जी पुढील माहिती उपलब्ध होईल ते माहिती उपलब्ध आणि लवकरच आम्ही याचा संवर्धनासाठी प्रयत्न करत आहोत। फ्रेंड्स, आज मी जे कातळशिल्प पाहायला आलोय, मुंबईवरून येताना आलो होतो की या कातळशिल्पाला भेट द्यायचीच। आणि पाहुणे ते पाहत असताना विचारलं की हे कातळशिल्प कोण दाखवू शकेल, तर त्यांनी या संतोषकरांचं नाव सांगितलं आणि योगा तिथे उपस्थित होते। त्यांचं शेतीचं काम अर्ध्यावरती सोडून ते माझ्यासोबत वरती आले ती जागा दाखवायला। हे दोन छोट्या घोड्या आहेत ज्याला आपण थोडक्यात त्यावेळेचे बोगदे बोलू शकतो। ते बुजलेले आहेत, तर ते संशोधन करून काहीतरी स्थानिक देवगडचे आमचे सुप्रसिद्ध व्यक्ती लोक आहेत, ते इथे येऊन त्याच्यावरती रिसर्च वगैरे करण्यास स्वतः रिसबूड पण येणार आहे तिकडे। आणि इथे ह्या साळशी म्हणजे पूर्वीचं साळशी महाल, ज्याच्या अंडर जवळजवळ 60-70 गावं येत होती। किती 84 गावं येत होती। आणि ह्या साळशीच्याच बाजूला कोळशी म्हणून गाव आहे। 2 वर्षापूर्वी तिथे मी आदिमानवकालीन गुहा पाहायला गेलो होतो, त्याचा पण मी लाईव्ह व्हिडिओ केला होता आणि तो बऱ्यापैकी मित्रमंडळीने पाहिलेलाच आहे। आणि आता हा साळशीचा हे कातळशिल्प आता जस्ट प्रसिद्ध झालेलं आहे। आणि आमच्या देवगडमध्ये कातळशिल्प बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात तिथे सापडत आहेत। फक्त ज्या लोकांना त्याबद्दल थोडक्यात माहिती आहे त्या लोकांनी ती प्रचारात आणली पाहिजे, जेणेकरून इतर लोकांना ती माहिती मिळेल। या जागेचं संवर्धन करताना या कातळशिल्पाला बाउंड्री किंवा त्याचं व्हायटिंग करून जे काही चिन्ह, सांकेतिक जी चिन्ह आहेत ती माहिती पडण्यासाठी जे व्हायटिंग करायचं असतं ते केल्यावरती थोडंफार लोकांना कळेल की काय आहे आणि काय नाही ते। 2 वर्षापूर्वी मी वाघोडणचं कातळशिल्प पाहायला गेलो होतो, त्यावेळी माझ्याबरोबर स्थानिक तिथले सरपंचच होते। आज स्वतः ज्यांनी शोधून काढले तीच व्यक्ती मला भेटली, त्यामुळे आज मला खूप भारावून येते की ज्या गोष्टीसाठी मी इथं आलोय ते गोष्ट आज साध्य होताना बोलतात आनंद मिळतोय। सोबत माझा सारथवा शक्ती पुरळकर हा देखील आहे, त्याच्यामुळे हे आज इकडे येणं शक्य झालं आहे। तो स्वतः आज माझ्याबरोबर सकाळपासून बाईकवरती आहे। बाईकवरून आम्ही आज दिरबादेवी मंदिरपासूनची सुरुवात केली। देवगडचं दिरबादेवी मंदिर, तिथून तळेबाजारचं महालक्ष्मी मंदिर आणि लिंगेश्वर मंदिर, जे पांडवकालीन म्हणून सांगितलं जातं असं मंदिर, आणि तिथे पण कातळशिल्प आहे, पण त्याचं लोकेशन मिळायला तयार नाही। स्थानिक सरपंचांचे मिस्टर भेटले पण त्यांना ते आयडिया नाही, त्याच्यामुळे टारवटसून साळशीला आलो। साळशीला येऊन आता हे बघून आता पुढे वाघद्याचा जो उभादेव आहे तो बघायला चाललोय। तर पुढचं उभादेवचं मी लाईव्ह फोटोग्राफी करेनच, ते तुम्ही अवश्य पहा। जय भीम।